नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझा सध्या मुंबईचा जन्म वगैरे. सध्या जन्म कसा काय? पूर्वीचा ना? नाही, जन्म माझा मुंबईमध्ये झालेला आहे. मुंबईत कुठे हो? मुंबई सायनमध्ये. सायनला कुठे? सायनला राहायला आम्ही धारावीमध्ये होतो ॲक्च्युली. आणि वडील माझे BST मध्ये आहेत. नोकरी करतात. आता 2 वर्षापूर्वी रिटायरमेंट झालेली आहे. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण इथलंच. इथलं म्हणजे? तुर्भ्यातच. तुर्भ्यातच? पहिल्यापासून तुम्ही तुर्भ्यामध्ये? घरी कोण कोण होतं? आई बाबा, आम्ही 4 भावंड. आई बाबा काय करायचे? FMC मार्केटमध्ये. वडील? नाही, आई. आई नोकरी करायची? हो, नोकरी करायची. आणि बाबा? बाबा सिडकोमध्ये होते. ते पण आता 2002 पासून रिटायर झाले. तुमच्या घरात कोण कोण होतं? आई बाबा आणि? आमच्या घरामध्ये आम्ही 4 भाऊ, 2 बहिणी आम्ही आणि 2 भाऊ आणि आई आणि वडील. पण सगळं बालपण तुमचं सायनलाच गेलं? सायनला पूर्ण म्हणजे नाही, माझं म्हणजे 10वीच्या म्हणजे 9वीपर्यंत शिक्षण तिथं झालं. नंतर वडिलांनी तिथलं जरा वातावरण सूट वगैरे होत नव्हतं, मुलं आमची चांगली शिकावी म्हणून वडिलांनी स्वतः कर्ज वगैरे काढून नंतर नवी मुंबई इथे नेरुळला रूम घेतली. नेरुळला राहायला आलो. हळूहळू इकडे आलो? हो, हळूहळू इकडे आलो. काय करता आपण? मी आता सध्या LNT मध्ये ॲज ॲडमिन मुंबई सिटी सर्व्हिलन्स प्रोजेक्टमध्ये नोकरी करता. हो. आणि आपण? मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे. आता CBI मध्ये नवीन जॉईनिंग केलेली आहे 6 महिन्यापासून. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का आता मी काही तुम्हाला विचारायचं नाही? असं काही नाही आहे. तुम्ही हळूहळू बोललात पण शेवटच्या क्षणी एकदम असा एकच बॉम्ब टाकला की आता तुम्ही काय विचारूच नका, बांदेकर पोलीसमध्ये आहे, लक्षात ठेवा. नाही, कधी पोलीसमध्ये तुम्ही? माझी भरती 2007ची आहे. 2007. पण ठरवलं होतं की पोलीसमध्ये जाणार? हो, ठरवलं होतं. कसं काय गेला तो पोलीसमध्ये सांगा? म्हणजे आधी मी कॉलेजला वगैरे जायची ना, त्यावेळेला पोलीस दिसायचे म्हणजे एक अट्रॅक्शन होतं की बाबा की आपण करावं तर असं वेगळं करावं. आपण ऑब्व्हियसली सगळेजण लेडीज म्हणतात की ऑफिशियल ड्युटी करावी, पण म्हटलं नाही, करायचं तर काहीतरी वेगळंच करायचं. स्वभाव जिद्दी आहे? स्वभाव जिद्दी आहे. यांचा स्वभाव जिद्दी आहे की हट्टी आहे? दोन्ही. किती मनापासून बोलता येतं तुमच्याबद्दल, हो ना? हो. हे कधीपासून बोलायला लागले असे मनापासून? नाही, आता म्हणजे आता जसं जसं आता लग्नाच्या आधी आमचं भेटणं वगैरे इतकं नव्हतं आमचं, पण नंतर संसारात पडल्यानंतर. संसारात पडलात पण तुमची ओळख कधी झाली? कॉलेजमध्ये. कुठलं कॉलेज? आमचं CKT कॉलेज पनवेलला. पनवेल. तुम्ही पण त्याच कॉलेज? हो, मी लास्ट इयरला ॲक्च्युली मला हिस्ट्री हवा होता. जो मी पहिला ICL जिजुनवाला कॉलेजमध्ये होतो वाशीला, पण लास्ट इयरला मला हिस्ट्रीच पाहिजे होता, एंटायर हिस्ट्री. तर ते एकच कॉलेज होतं जे CKT कॉलेज नवी पनवेलला. तिकडे हिस्ट्री होता माझा, म्हणून तुम्ही तिकडे गेला. हो. आणि पुढे इतिहास घडला. मग आठवतोय तो पहिला दिवस ज्या दिवशी तुम्ही एकमेकांना बघितलं होतं? काय झालं होतं? कसं काय तुम्हाला काय आठवतंय त्या दिवसातून? नाही, ॲक्च्युली मी त्यांना काही गोष्टी आठवत नाही. थांबा मी विचारतो. ते आता बोलतायत ना, बघूया त्यांना काय आठवतंय. बोला. पहिली भेट म्हणजे लास्ट इयर हिस्ट्री पाहिजे होता मला म्हणून ॲडमिशन वगैरे घेतलं. लायब्ररीत वगैरे सतत बसायचो मी. मग लायब्ररीतच आमची थोडीशी नजर वगैरे निघली. काय हो? खरं म्हणजे काही हे लायब्ररीमध्ये बसायचे, पण आम्ही मुली सगळ्या टाइमपास करायला जायचो तिथे आतमध्ये लायब्ररीमध्ये. म्हणजे आता लेक्चर संपले पण आता परीक्षा जवळ आहे, थोडंसं पुस्तक वगैरे देणं घेणं, मग आम्ही बसायचो. मग तेव्हा ते त्या कोपऱ्यात असे बसलेले आणि आम्ही घोळका करू आणि आम्ही मस्ती चालली होते. या अशा रागाने आमच्याकडे बघत होते की आम्ही मस्ती करतो आणि डिस्टर्ब होतो म्हणून. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.